नमस्कार. सेवानिवृत्ती वेतन सुधारित नमुना 5 राज्य शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी वित्त विभागाने दिनांक 15 जून 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार आता अनेक अर्जांऐवजी केवळ एकाच सुधारित नमुना 5 द्वारे माहिती सादर करता येणार आहे. वित्त विभाग शासन निर्णय. शासन निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यास आणि मंजुरी मिळण्यास लागणारा वेळ व विलंब टाळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पूर्वीचे सर्व अर्ज रद्द करून एक सर्वसमावेशक नमुना निश्चित करण्यात आला आहे. एच नमुना. पूर्वीचे नमुना 1, नमुना 3, नमुना 5, नमुना 6, नमुना 42 व नमुना बी या सर्व अर्जांऐवजी आता केवळ नमुना 5 हा एक सर्वसमावेशक नमुना निर्धारित करण्यात आला आहे. वेळ व विलंब टाळणे. निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यास आणि मंजुरी मिळण्यास लागणारा वेळ व विलंब टाळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लागू तारीख. ही नवीन कार्यपद्धती 1 जुलै 2026 पासून लागू करण्यात आली आहे. अर्ज कसा भरायचा? ऑनलाईन प्रक्रिया. दिनांक 1 जुलै 2026 पासून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली माहिती निवृत्तीवेतन वाहिनी या संगणक प्रणालीवर ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे. खालील चरणांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी. वरील 4 चरणांनुसार ऑनलाईन फॉर्म भरून तो प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह कार्यालय प्रमुखांकडे सादर करावा. नमुना 5 सोबत जोडाव्याची कागदपत्रे. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून खालील कागदपत्रांसह कार्यालय प्रमुखांकडे सादर करावी. छायाचित्र व सह्या. निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे संयुक्त छायाचित्र जॉइंट फोटोग्राफ तसेच दोघांच्या नमुना सह्या 2 प्रती जोडाव्यात. सेवा पुस्तक व ओळखपत्रे. सेवा पुस्तकाच्या प्रथम पृष्ठाची छायांकित प्रत, पॅन कार्ड स्वसाक्षांकित छायांकित प्रत आणि आधार कार्डची स्वसाक्षांकित छायांकित प्रत. बँक तपशील. बँक पासबुकच्या प्रथम पृष्ठाची स्वसाक्षांकित छायांकित प्रत. संयुक्त बँक खाते असल्यास साध्या पेपरवर प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. विशेष परिस्थिती. कुटुंबातील सदस्य अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असल्यास जन्मदाखला व वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. कर्मचाऱ्यास स्वाक्षरी करता येत नसेल तर डाव्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून तो कार्यालय प्रमुखाने साक्षांकित करणे आवश्यक आहे. इतर महत्त्वाच्या सूचना. कुटुंबाचा तपशील अचूक भरा. नमुना 5 मध्ये कुटुंबाचा तपशील अत्यंत अचूक भरणे आवश्यक आहे, कारण याच माहितीच्या आधारे भविष्यात वारसांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास मदत होणार आहे. सर्व प्रणालींमध्ये सुधारणा. या प्रणालीसाठी शालार्थ, आश्रमशालार्थ, वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदार्थ व इतर सर्व कस्टमाइज्ड सेवार्थ प्रणालींमध्ये आवश्यक ते विकसन तात्काळ करून घेणे संबंधित विभागांना अनिवार्य करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन. ऑनलाईन फॉर्म भरताना कर्मचाऱ्यांना काही अडचण आल्यास कार्यालयातील सेवार्थ आज्ञावली हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करायचे आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.